अमेरिका, इस्रायल, इराण यांच्यामध्ये सुरू असणारा संघर्ष, सुरू असणारा युद्ध आणि त्यामध्ये इराण आणि इस्रायलचा वाद आहे. मग अमेरिका अचानक मध्ये का पडतंय? भारतामध्ये जर खामेनींच्या मृत्यूनंतर आंदोलनं होत असतील, मोर्चे निघत असतील, शोककळा व्यक्त केली जात असेल, तर मग खामेनींचा आणि भारतातल्या लोकांचा नेमका काय संबंध आहे? आणि एकंदर इराणमध्ये आक्रमण केल्यानंतर भारतामध्ये येणाऱ्या तेलसाठ्यांमध्ये काय बदल होतोय? भारतामध्ये नेमकं पेट्रोलियमचे दर का वाढत आहेत आणि भारतावरती नेमका कोणकोणत्या गोष्टींच्या माध्यमातून इम्पॅक्ट पडतोय हे थोडक्यात जाणून घेणं महत्त्वाचं आहे. अर्थात युद्ध भले मध्यपूर्वेत सुरू असलं तरी सुद्धा डायरेक्ट इनडायरेक्ट शेअर मार्केट असेल, इतर गोष्टीत असेल किंवा तुमच्या माझ्या आयुष्यात असेल, फार मोठा परिवर्तन होताना, बदल होताना दिसतोय. तो नेमका काय समजून घेऊयात याच व्हिडिओमध्ये. नमस्कार, मी अक्षय आणि तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतोय आपल्या शब्दवेडे चॅनलवरती. मंडळी, भारतावरती ह्या नेमक्या मध्यपूर्वेत होणाऱ्या युद्धाचा काय परिणाम होतो हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणारच आहोत. मात्र तत्पूर्वी तुम्हाला प्रश्न असा पडलाय का की नेमकं हे युद्ध का होतंय? त्याच्या पाठीमागची कारणं काय? त्याच्या पाठीमागची म्हणजे उगाचच युद्ध होतंय की काही त्याच्या पाठीमागं लॉजिकली कारण आहे का काय? असे जर तुमच्या मनात प्रश्न असतील तर त्याचं उत्तर सुद्धा देण्याचा एक छोटासा प्रयत्न करतो. खरं तर इराण आणि इस्रायल ही दोनही पहिल्यापासून पारंपरिक एकमेकांचे शत्रू असलेले, जसं भारत पाकिस्तान आहे तसं त्या दोघांमध्ये सातत्यानं वाद हा असतोच. मग तिथं असणारे शिया आणि सुन्नी अशा पद्धतीचे दोन जमाती ज्या आहेत, समाज आहेत, त्यांच्यामध्ये असणारा तो वाद असेल. तर त्यानंतर आणि पॅलेस्टाईनची जी काही जमीन आहे त्याच्या माध्यमातून असणारा त्यांचा वाद हा तुम्हाला काही प्रमाणात माहिती असेलच. मात्र त्याच्याही पुढे जाऊन याच्यामध्ये अमेरिकेचा शिरकाव नेमका का होतोय आणि अमेरिका इस्रायलच्या बाजूने उभं राहून इराणवरती आक्रमण आता सध्या का करतेय हे सुद्धा समजून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे. जर आपण समजून घेण्याचा बारकाईनं प्रयत्न केलात तर ओबामा ज्या वेळेला राष्ट्राध्यक्ष होते अमेरिकेचे, त्यावेळेला ओबामांनी इराणसोबत एक करार केलेला होता. तो म्हणजे न्यूक्लिअर करार त्यांचा जो झालेला होता. तो न्यूक्लिअर ॲग्रीमेंट झाल्यानंतर बरेच काळ इराणचा, अमेरिकेचा, इस्रायलचा संघर्ष थांबलेला होता. मात्र जसं 2018 साली डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले तेव्हा ज्या ज्या ओबामांनी गोष्टी केलेल्या होत्या त्या सगळ्या त्याच्या विरोधात गोष्टी करायची ही सवयच कदाचित त्यांना होती आणि त्यांनी तो करार मोडला. आणि जसा त्यांनी तो करार मोडला तेव्हापासून इराणमध्ये आणि अमेरिकेमध्ये पुन्हा एकदा संघर्ष सुरू झाला. मग तो करार काय होता हे सुद्धा जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर पहिला असं होतं की जसं जगभरामध्ये काही महत्त्वाचे देश आहेत, जसं फ्रान्स असेल, अमेरिका असेल, चीन असेल, रशिया असेल, भारत असेल आणि आता पाकिस्तान असेल, असे अनेक काही देश आहेत की ज्यांच्यामध्ये न्यूक्लिअर वेपन्स आहेत, म्हणजे अणु चाचण्या आपण केलेल्या आहेत आणि आपल्याकडे अणुबॉम्ब वगैरे अशी घातक शस्त्र आहेत की ज्याचा मारा झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात जीवितहानी होऊ शकते, मोठ्या प्रमाणात तिथली भूहानी होऊ शकते. आणि अशी न्यूक्लिअर स्टेट्स बनवू नयेत, अशी मोठमोठी राष्ट्र न्यूक्लिअर वेपन बनवू नयेत याच्यासाठी करार केला जातो की ज्याच्या माध्यमातून कोणीही असं करू नये, शांतता राहावी याच्यासाठी तो ॲग्रीमेंट करार केला जातो. आणि अशा पद्धतीचा न्यूक्लिअर ॲग्रीमेंट ही अमेरिकेनं केलेली होती. मात्र त्याच्यामुळं तिथं जे काही चालतं इराणमध्ये ते तपासण्यासाठी काही राष्ट्रीय संघटना असतील, जागतिक संघटना असतील, त्यांना तिथपर्यंत जाता येत होतं. मात्र हे जेव्हापासून डोनाल्ड ट्रम्पनी ॲग्रीमेंट बंद करून टाकलं, रद्दबातल करून टाकलं, तेव्हापासून इराणमध्ये त्यांच्या अंतर्गत लेवलवरती स्वतःच्या संरक्षणासाठी, कारण इराणला माहिती होतं की डोनाल्ड ट्रम्प राष्ट्राध्यक्ष झालेत याचा अर्थ ते कधी ना कधी पुन्हा एकदा उठून आमच्यावरती आक्रमण करायला येणार, म्हणजे स्वतःचं सरकार टिकवण्यासाठी पुन्हा पुन्हा इराणचा बळी बनवला जातोय असं म्हटलं तरी काही चुकीचं ठरणार नाही. कारण आज जरी बघितलं इस्रायलमध्ये सुद्धा जे बेंजामिन नेतन्याहू त्यांचे राष्ट्राध्यक्ष आहेत त्यांना 3-3 वेळेला कोर्टात उभं केलं गेलेलं होतं आणि त्यांच्यावरती वेगवेगळ्या केसेस आहेत की ज्याच्या माध्यमातून करप्शनच्या मोठ्या प्रमाणात नेतन्याहूंवरती केसेस दाखल करण्यात आलेले आहेत आणि त्यांच्यावरती सातत्यानं आरोप केले जातात वेगवेगळे भ्रष्टाचाराचे. आणि जेव्हा कोर्टात उभं केलं जातंय त्यावेळेला त्यांच्याकडून उत्तर काय येतंय तर त्यांच्याकडून उत्तर येतंय की तुमच्याकडून असा असा अमुक घोटाळा झाला होता का? त्यांचं उत्तर असते की मला काही आठवत नाही. तुमच्याकडून असा असा भ्रष्टाचार झाला असेल असं तुमचं सरकारच्या माध्यमातून असं म्हटलं जातं, याच्यावरती तुमचं काय मत आहे? ते म्हणतात की मला काही आठवत नाही, म्हणजे मला काही आठवत नाही किंवा मला काही सुचत नाही. अशा पद्धतीचं उत्तर 1-2 नाही तर 1800 वेळेला त्यांनी कोर्टासमोर दिलेलं आहे. किती म्हणतोय मी? 1800 वेळेला. याचा अर्थ काय? स्वतःच्या चुका लपवण्यासाठी मग आता हे सातत्यानं कोर्टासमोर जाणं,
तिथं असंतोष इस्रायलमध्ये सुद्धा तयार होतोय लोकांच्या मनामध्ये. नेत्यानाहूचं सरकार हे कुठेतरी लोक पाडून दुसरं सरकार आणतील अशी सिच्युएशन तयार होताना दिसते. मग अशा सगळ्या परिस्थितीमध्ये इराणवरती अचानकपणे आक्रमण करून टाकणं आणि मग देशाला या सगळ्या मुद्द्यांना बाजूला ठेवून एका युद्धाच्या मुद्द्याकडे आकर्षित करणं, केंद्रित करणं आणि त्याच्यामुळे पुन्हा पुन्हा इराणवरती आक्रमण करणं आणि युद्धाचा मुद्दा जेव्हा समोर येतोय त्यावेळेला बाकी सगळ्याच गोष्टी दुय्यम ठरायला लागतात आणि मग पुन्हा एकदा नेत्यानाहूंना त्यांचं सरकार स्थिर सावर तिथं करता येतंय. आणि म्हणून गेल्या वर्षी 2025ला असू द्यात किंवा आता 2026ला असू द्यात, इराण फक्त आणि फक्त एक बळीचा बकरा बनवला जातोय असं म्हटलं तरी काही चुकीचं ठरणार नाही. मग आता याच्यामध्ये स्वतःची सत्ता टिकवण्यासाठी नेत्यानाहू हे करत असतील, मग ओबामा हे नेमकं कशासाठी करतायत? तर ओबामांना पूर्वीपासून म्हणजे इस्रायल जो आहे त्यांचा मित्र देश आहे त्याच्यासाठी म्हणा किंवा मग स्वतःचं अस्तित्व, स्वतःचं वर्चस्व इराणवरती दाखवण्यासाठी, कारण इराण आणि अमेरिकेचं पहिल्यापासूनच म्हणावं तितकं शक्य नाहीये. इराण हा स्वतः तेल निर्मित राष्ट्र आहे, स्वतः न्यूक्लिअर वेपन बनवण्यासाठी प्रयत्न करतोय आणि मग अशामध्ये अमेरिका स्वतःचं वर्चस्व टिकवण्यासाठी पुन्हा पुन्हा त्यांना विरोध करण्याची भूमिका घेताना दिसते. आणि मग आता सुद्धा ते न्यूक्लिअर वेपन बनवतायत की नाही बनवतायत हे माहीत नसताना सुद्धा गेल्या वर्षी आपोआपच ते न्यूक्लिअर वेपन बनवायला लागलेत म्हणून डायरेक्ट आक्रमण करायचं काम हे अमेरिकेने केलं. मग आता इराणला न्यूक्लिअर वेपन बनवूच नाहीत का? तर याच्यावरती तुमचं मत मला जाणून घेणं महत्त्वाचं वाटतं. काय आहे तर समजा आपल्या देशावरती आज जर आम्ही शांत राहिलो तर पुन्हा उद्या उठून अमेरिका आक्रमण करणार, उद्या उठून पुन्हा इस्रायल आक्रमण करणार किंवा आणखीन कुठला तरी देश उठेल आणि आपल्यावरती आक्रमण करेल आणि अशा वेळेला माझ्याकडे न्यूक्लिअर वेपन्स नसतील तर मात्र आमचा देशाचा विनाश होऊ शकतोय हे इराणला सुद्धा आता कळालेलं आहे आणि म्हणून ते न्यूक्लिअर वेपन बनवण्याच्या दृष्टिकोनातून पावलं टाकत आहेत. मग आता ती त्यांची बाजू झाली. मग आता दुसऱ्या बाजूला इराण काय फार चांगला देश आहे असंही नाही, तिथं सुद्धा डिक्टेटरशिप होती. जशा पद्धतीने हुकुमशाही याच्या आधी अनेक देशांमध्ये, कोरियामध्ये जो तुम्ही पाहिलं तर तिथं डिक्टेटरशिप आहे, अगदी तशा पद्धतीनं तिथं सुद्धा खामेनींच्या माध्यमातून एक डिक्टेटरशिपच होती. त्यांच्या विरोधात सुद्धा तिथली लोक होतीच रस्त्यावरती. आणि म्हणूनच की काय जेव्हा आक्रमण केलं अमेरिकेनं खामेनींचा खात्मा करून टाकला त्यावेळेला ते डोनाल्ड ट्रम्प असं म्हणाले होते मीडियासमोर की आता इराणच्या देशातल्या लोकांना आम्ही स्वातंत्र्य दिलेलं आहे, त्यांनी त्यांचं सरकार स्वतःच्या हातात घ्यावं. याचा अर्थ काय? डोनाल्ड तात्यांना असं सांगायचं आहे की डोनाल्ड ट्रम्प यांना असं सांगायचं आहे की आता आम्ही अमेरिकेला इराणला आता पूर्ण स्वातंत्र्य देतोय आणि आमच्यामुळं तुमच्या लोकांचं स्वातंत्र्य मिळतंय असं त्यांना सांगण्याचा ते प्रयत्न करतायत. मात्र दुसऱ्या बाजूला काय होतंय? दुसऱ्या बाजूला जर बारकाईने समजून घेण्याचा प्रयत्न केला म्हणजे अमेरिकेतलेच एक शास्त्रज्ञ बोलताना असं म्हणाले होते की डोनाल्ड ट्रम्प यांना असं वाटलं की आम्ही कुठेतरी इराणवरती आक्रमण करून इराणमधलं सत्ता परिवर्तन करू. मात्र जर परिस्थिती बघितली तर हे आक्रमण करत असताना इराणमधल्या शाळेवरती बॉम्ब पडले आणि त्यामुळे तिथं असणारी लहान लहान मुलींची शाळा होती, तिथं बॉम्ब पडल्यानंतर शेकडो मुली मृत्युमुखी पडल्या आणि मग त्या चिमुरड्यांचे जीव ज्या वेळेला जायला लागतात त्यावेळेला संपूर्ण देशातील जनता ही अमेरिकेच्या विरोधात जातीये आणि त्यावेळेला तिथलं सरकार बदलायचं तर दूरच, तिथल्या सरकारला पाठिंबा देताना तिथली जनता दिसायला लागते. नवे तर संपूर्ण जगभरातून मानवतेचा कुठेतरी पुढाकार घेणारी लोक असतील, जनता असतील, देश असतील, मानवतेच्या बाजूने उभे राहणारे देश असतील, ही सगळे तिथे इराणला सपोर्ट करताना दिसायला लागतात. आणि मग अशा परिस्थितीमध्ये इराणचं सरकार बदलेल की अमेरिकेचं सरकार बदलेल हा प्रश्न तिथल्याच एका अमेरिकेतल्या चांगल्या वरच्या पदावरती असणाऱ्या शास्त्रज्ञांनी प्रश्न उपस्थित केलेला आहे. मुळात जर समजून घेण्याचा प्रयत्न केला तर अमेरिकेनं हे स्वतःचं वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठीच केलेलं धोरण आहे. म्हणजे अमेरिकेनं गेल्या काही काळामध्ये जर बघितलं असेल पाकिस्तानला ज्या पद्धतीनं पाठिंबा दिला, सपोर्ट केला आणि भारताविरुद्धचं युद्ध असताना स्वतःच मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला, कोणीही बोलवलेलं नसताना, आणि मग भारताकडून आणि पाकिस्तानकडून सीज फायर झाले हे स्वतःच अमेरिकेनं तिथं बसून ठरवलं आणि मग पाकिस्तान आणि अमेरिकेनं पाकिस्तान आणि भारतानं सीज फायर केलं. म्हणजे थोडक्यात सांगायचं काय आहे, डोनाल्ड ट्रम्प यांच्या सातत्यानं पुन्हा पुन्हा अनेक गोष्टी जर बघितल्या, बोलणं बघितलं तर मी कुठेतरी जगभरामध्ये शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करतोय आणि त्यासाठी जगभरातून मला नोबेलचा पुरस्कार मिळावा ही स्वतः मागणी सुद्धा त्याने अनेक व्हिडिओच्या माध्यमातून व्यक्त केलेली आहे. म्हणजे सांगायचं काय आहे, मी किती शांतता प्रिय हे दाखवण्याचा जरी डोनाल्ड ट्रम्प प्रयत्न करत असले तरी सुद्धा ते किती घातके आहेत हे आता जगाला कळायला लागलेलं आहे. ते आणखीन काळ काही जर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष राहिले तर निश्चितपणे वर्ल्ड वॉर 3 ही व्हायला वेळ लागणार नाही आणि ती प्रचंड घातक असेल. आता जे इराणचं युद्ध चालू आहे त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं. आता या युद्धाचा नेमका परिणाम काय काय व्हायला लागलेला आहे तर ज्या पद्धतीने इराणवरती इस्रायलनं आणि अमेरिकेनं आक्रमण केलं, भलेही इराणचे खामेनी तिथले प्रमुख जे होते ते मृत्युमुखी पडले असले तरी सुद्धा त्यांच्या डिफेन्स सिस्टीम असेल किंवा त्यांचे प्रमुख असतील, म्हणजे जसं आता आपण जर बघितलं तर सिक्युरिटी चीफ आहेत
लारिजानी म्हणून, तर त्यांनी तर सरळ सरळ असं सांगितलेलं आहे की काही जरी झालं तरी आम्ही कुठलंही निगोसिएशन करणार नाही अमेरिकेशी, आणि आम्ही एक नाही दोन नाही तर त्यांनी तब्बल 31 तुकड्या अशा वेगवेगळ्या तयार करून ठेवलेल्या आहेत आणि त्यांना पूर्ण स्वातंत्र्य दिलेलं आहे स्वतःच्या पातळीवरती आक्रमण करण्याचं. म्हणजे काही जरी झालं, अमेरिकेकडून कुठूनही हल्ला आला तरी तितक्याच ताकदीचं आक्रमण हे इराणकडून होताना दिसते, इस्रायलवरती ते आक्रमण होताना दिसतंय. इतकंच नाही तर अमेरिकेला इस्रायलला मदत करणाऱ्या इतर राष्ट्रांवरती सुद्धा ते आक्रमण होताना दिसतंय. इतकंच नाही तर दुबईवरती सुद्धा आक्रमण करताना आपल्याला या सगळ्याच्या माध्यमातून इराण दिसतंय. म्हणजे दुबईवरती आक्रमण करण्याचं कारण काय, हा जर तुम्हाला प्रश्न पडला असेल तर त्याच्या पाठीमागचं महत्त्वाचं कारण हेच आहे की आज दुबईसारखा देश जो आहे तो आपण जर बघितलं तर आर्थिकदृष्ट्या फार सक्षम आहे, जगाचं एक केंद्रस्थान आहे, आणि जर आपण अशा ठिकाणी आक्रमणं केली तर निश्चितपणे त्याची झळ, जो प्रेशर बनवणं असतं, प्रेशर बिल्टअप करणं असेल तर ते अमेरिकेवरती बिल्टअप होईल आणि अमेरिकेकडून कुठेतरी 2 पावलं मागं घेतली जावीत याच्यासाठी तो प्रयत्न केला जातोय. त्यामुळं अशा पद्धतीचं प्रयत्न नक्कीच इराण करताना दिसेल. इराणनं अजून आपली 100% ताकद लावलेली नाहीये, म्हणजे आज 250 किलोमीटर दूर जाऊन अचूक मारा करतील अशा पद्धतीच्या मिसाईल सुद्धा आज इराणकडे आहेत, त्या अजून त्यांनी बाहेर काढलेल्या नाहीयेत. अत्यंत घातक आणखीन मिसाईल्स आहेत त्या बाहेर काढलेल्या नाहीत. म्हणजे ते म्हणतात ना की हम तो डुबेंगे सनम लेकिन तुमको भी ले डुबेंगे, या पद्धतीच्या भूमिकेत आता इराण जाताना दिसते. म्हणजे तुम्ही सगळे जरी मिळून आक्रमण केलात तरी सुद्धा आम्ही तुम्हाला सगळ्यांना घेऊन डुबणार, ही भूमिका कुठेतरी आता या इराणच्या माध्यमातून दिसते. आणि म्हणून आज इराणनं दुबईमधले हॉटेल्स असतील, एअरपोर्ट असतील किंवा ओमानमधलं पोर्ट असेल, अशा महत्त्वाच्या ठिकाणी आक्रमणं करायला सुरुवात केलेली आहे. आणि याचा निश्चितपणे घात, धोका अमेरिकेला सुद्धा आहे, इस्रायलला सुद्धा आहे. मग मंडळी, याचा सगळ्या युद्धाचा भारतावरती नेमका काय परिणाम होतोय हा जर तुम्हाला प्रश्न पडला असेल तर भारताकडे मोठ्या प्रमाणात जे तेलसाठी येतात, क्रूड ऑइल येतं, ते इराणकडून मोठ्या प्रमाणात येतं. नवे तर ज्या देशांकडून येतं तो मार्ग इराणमधून येतोय आणि त्यामुळे भारतातले तेलाचे दर हे मोठ्या प्रमाणात वाढताना दिसणार आहेत. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तेलाचे दर वाढले याचा अर्थ फक्त खनिज तेलच वाढलं का, पेट्रोल डिझेलचेच दर वाढतील का? पेट्रोल डिझेलचे दर हे 135-140 पर्यंत सुद्धा जाऊ शकतात. मात्र त्या व्यतिरिक्त जर पेट्रोल डिझेलचे दर वाढले, आता भारताकडे फक्त 10 दिवसांचाच खनिज तेल साठा शिल्लक आहे आणि जर असंच युद्ध चालू राहिलं तर भारताकडे खनिज तेलच राहणार नाही, तेलाचे दर अमाप वाढताना दिसतील. इतर जे तेल देणारे राष्ट्र असतील त्यांचे भाव वाढताना दिसतील. आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये आपल्या देशामध्ये भाजीपाला असू दे, ट्रान्सपोर्टेशन असू देत, अशा बऱ्याच गोष्टींचे भाव वाढताना दिसायला लागतात. मार्केट कोलॅप्स होताना दिसायला लागतं, सोन्या चांदीचे दर गगनाला भिडताना दिसायला लागतात. या अशा सगळ्या गोष्टी या तुमच्या माझ्या व्यक्तिगत आयुष्यावरती पडताना आता सध्या दिसत आहेत. आणि त्यामुळे जगाच्या पाठीवरती कुठेही युद्ध झालं तरी त्याचे इनडायरेक्ट परिणाम किंवा डायरेक्ट परिणाम हे तुमच्या माझ्यासारख्या सर्वसामान्य नागरिकांवरती होतातच. मात्र हे सगळं बघत असताना इराणचं युद्ध असू देत, इस्रायलचं युद्ध असू देत किंवा अमेरिका इराण इस्रायल युद्ध असू देत, याच्यामध्ये तुम्हाला नेमकं काय वाटतं? खामेनींचा झालेला खात्मा हे योग्य होता का? इस्रायलनं घेतलेलं धोरण हे योग्य आहे का? किंवा अमेरिकेची भूमिका जी तुम्हाला वाटते ती योग्य वाटते का? नेमकं चुकतंय तर कोण चुकतंय आणि युद्ध झालं पाहिजे का? याच्यावरती तुमचं मत काय कमेंट करून कळवायला विसरू नका आणि पाहत रहा शब्दवेडे. धन्यवाद.